माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी। वंश परंपरा दास मी अंकिता, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मुकलिता लाज कोणा। उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। यदक्षरमानाख्ययम् आनंदम् अज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा। उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या वडलोपार्जितची प्रभुचरण सेवा ही संपत्ती आहे, त्या संपत्तीच्या संबंधानं देवाशी भांडण करतायत। विठाला 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 विठाला। उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन, महाराज मंडळी तथा भोर परिवाराचे आप्तेष्ट सगळे सोयरे यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी श्री क्षेत्र वाघेरे गावात चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत की त्या चिंतन सेवेचं निमित्त ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निवृत्ती वाळू भोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तथा त्यांच्या पत्नी अर्थातच या परिवारातील मातोश्री वैकुंठवासी कौशल्याबाई निवृत्ती भोर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांची 3 मुलं रघुनाथ भाऊ, रामहरी भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ तथा त्यांची कन्या इंदुताई ज्या संजयराव तांबे यांना दिलेली आहेत। यांनी आपल्या मातेला स्मृतीला उजाळा देण्याकरता आणि पित्याच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना याच्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला सर्व भोर परिवार यांच्या माध्यमातून तथा आमचे परमार्थ स्नेही सुनील भाऊ जाधव यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी उपस्थित सर्व गावातील परिसरातील टाळकरी मंडळी, सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी यांची जशी उपस्थिती आहे तसं वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण तुकारामजी अण्णा अरोटे यांच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते यांची सन्माननीय उपस्थिती आहे। त्याचप्रमाणे मृदंग क्षेत्रामध्ये एक दिग्गज नाव आदरणीय हरिभक्तीपरायण दिनेशजी मोजाड हेही या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्व गुणीजन महाराज मंडळीविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो। विठाला विठाल। माणूस जन्माला येतो पण माणूसपणा कमवावा लागतो, म्हणून शास्त्रामध्ये दुर्लभम त्रयमय वैतत
देवानुग्रह आहे तो कम, म्हणजे देवाच्याच अनुग्रहानं मिळणाऱ्या 3 दुर्लभ गोष्टी आहे. त्याच्यात सांगितले मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रय. माणूस दुर्लभ नाही, माणूसपणा दुर्लभ. माणूसपणा दुर्लभ. पण ऐकलं का, एखादी व्यक्ती वेगळी त्या व्यक्तीचं व्यक्तित्व वेगळं. त्याचप्रमाणे मुलगा वेगळा आणि मुलाचं मूल पण वेगळं असतं. परिवार म्हणजे काय असतो? 10 माणसं एका जागी आले म्हणजे तो परिवार नाहीये. एसटी स्टँडवर 20-25 लोक जमा असतात. एसटी मध्ये 50-60 माणसं असतात, पण त्याला परिवार ही संज्ञा नाही. तो समाज आहे. पण 4 भिंतीच्या आत 2 का माणसं असे ना, पण ज्यांचं परस्पराविषयी प्रेम आहे, एका नात्याने एका अनुबंधानं जोडलेली माणसं जे एका चौकटीत राहतात त्याला परिवार म्हणतात. परिवार वेगळा असतो आणि समाज वेगळा असतो. परिवार वेगळा आणि समाज वेगळा. 10-5 माणसं एका जागी आली, कोणाचा कोणाशी संबंध नाही, तो काय आहे? समाज आहे. पण 2च माणसं एका जागी आली, पण परस्पराविषयी काळजी आहे, प्रेम आहे, ते काय आहे? तो परिवार आहे. म्हणून परिवार ही संज्ञा भिन्न आहे आणि समाज ही संज्ञा भिन्न आहे. दोन्ही संज्ञा भिन्न भिन्न आहेत. त्यामध्ये परिवार जो असतो तो काही नात्याने एका जागी असतो. एक बाई असते, ती कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते. एक पुरुष असतो, तो कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाचा तरी बाप असतो. हो, एकाच परिवारामध्ये एकाच भिंतीमध्ये ह्या नात्याची काय आहे? गंभीरता आहे. त्यामध्ये सगळ्या नात्याचं महत्त्व या वेळेच्या मर्यादेत सांगणं शक्य नाही. पण आजच्या प्रसंगाला बोलून जर धरायचं ठरलं तर मुलाचं मूल पण कशात आहे? मुलगा कोणाला म्हणावं? पुत्र शब्द दिला शास्त्राने. मुलाला एक शब्द काय आहे? पुत्र. आधी पुत्र शब्दाची व्युत्पत्ती अर्थ सांगतो. पुन्नाम नरकात त्रायते ते पुत्र. एक पुन नावाचा नरक आहे. हो, ज्या नरकामध्ये पू आहे. पू कळतो का तुम्हाला? जखम झाल्यानंतर जखम चिघळली ना, त्याच्यातून जे बदाम शेक येतो ना बाहेर, बदाम शेक सारखं येतं ना. या भाऊ या. आता महिनाभर कोणी पिणार नाही ती बदाम शेक. असा जो पिवळा द्रव येतो त्याला काय म्हणतात? पू म्हणतात. आणि मग 2 गोष्टी असतात. आपल्या पितराची सेवा केली नाही आणि पितराची सेवा करणारी मुलं जर जन्माला घातली नाही तर तो नरक मिळतो. तो नरक मिळतो. भागवतामध्ये 5म स्कंदात भुवन कोशांचं जे वर्णन आलं त्याच्या समारोपामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलं. किती प्रकारच्या? 28 प्रकारचा काय आहे? नरक आहे. आता आधुनिक काळामध्ये पुण्य म्हणजे भूलताप आहे आणि नरक म्हणजे भूलताप आहे, स्वर्ग ही एक कल्पना आहे, हे विचार मांडले जातात. पण तुम्हाला विचार जरी वाटत असले त्यातल्या यातना डोक्यामध्ये ठेवा. त्यातल्या काय लक्षात ठेवा? यातना लक्षात ठेवा. म्हणून काही माणसाला नरक मेल्यावर असतो, काही लोकांना जिवंतपणीच नरक. जिवंतपणी काय आहे? नरक आहे. हो, जागेवर लघवी संडास असतील, कोणी उचलणारा कोणी नाही, म्हणजे तो काय आहे? नरक. नरक. मग मुलानं पतंती पित्रो हे शालुप्तो पिंडोदक क्रिया, पिंडादी क्रिया करणारा जर पोरगा जन्माला घातला नाही, त्याला जर आपण ते संस्कार दिले नाही आणि त्यानं जर पिंडदानादी क्रिया केल्या नाही तर त्याचे पूर्वज पतनाला जातात. हो, पतनाला जातात. याला उदाहरण काय? विचार असा आहे, ते आधुनिक काळामध्ये असा विचार केला जातो की हे कशाला श्राद्ध करायचं बाबा? हो, एवढ्या लोकांचा वेळ वाया घालवायचा, एवढा खर्च करायचा. हो, लोक अशा कल्पना मांडतात, अशा कल्पना मांडतात. ह्या लोकांना सुचतात कशा? हाच मला प्रश्न. गावचा सप्ताहाला की लोक म्हणतात का एवढ्या सप्ताहाला खर्च करायची काय गरज होती? एवढ्याच्या सप्त्याची वर्गणी जर उरली तर त्या वर्गणीमध्ये गोरगरिबाचे लग्न लावले पाहिजे. सप्त्यातून जर पैसा उरला तर गरीब लेकराला शिक्षणाला मदत केली पाहिजे. पैशात सप्त्यातून पैसा उरला ते असा आयुर्वेदिक फंड, आपला मेडिकल फंड तयार केला पाहिजे सप्ताहामध्ये. जर गावातला एखादा वारकरी आजारी पडला आणि त्याला पैसा नसला त्याचा इलाज करण्याकरता अशा संकल्पना पुढे आल्या पाहिजे. वादच नाही, मी त्याचा पुरस्कर्ता आहे, वादच नाही. पण मला प्रश्न असा पडतो, जेव्हा सप्ताह करायचा तेव्हा या संकल्पना सुचतात, पण जेव्हा त्यांच्या पोरांची लग्न असतात तेव्हा का बरं या संकल्पना सुचत नाही? का बरं लग्न सामान्य करावीशी वाटत नाही?
लोक सध्या लग्नाला खर्च करतात यात नवल नाही निवृत्ती भाऊ, अनाठाई करतात. खर्च काय करतात? अनाठाई. आता नवीन नवीन प्रकाराला 80 पदार्थ जेवणामध्ये खाणं होतात का? बरं असे फॅड आहे का नाही? एकच भला मोठं मैदान धरलं जातं. इकडं पाणीपुरीवाला, इकडं आमका, इकडं तमका, इकडं गुजराती, इकडं पंजाबी. त्या पुण्याला एका लग्नामध्ये गेलो आणि 5 मुली अक्षदा वाटत होत्या पुरी. बरं त्या पुरी निव्वळ भावल्या, जस काय एका चिटभट्टीतून एका साच्यातून आल्या, दिसायला सारख्या. बरं त्या भारतीय नव्हत्या, त्या जापानच्या होत्या. दिसायला अशा सारख्याला वारक्या त्या पुरी. आणि म्हणलं कवया करवल्या कुठलच्या? ते एक मला म्हणे महाराज जापानच्या मुली. म्हणे इथं कशाला आल्या? म्हणे अक्षदा वाटायला आणले. म्हटलं खर्च किती आहे? 5 पोरीचा खर्च 5 लाख रुपये. म्हणजे अक्षदा वाटायला ज्या बाया त्याला खर्च किती? 5 लाख. म्हणजे त्यांनी दिल्या तर अक्षदान बाकीच्या दिलं काही दगड होतात का? अनाठाई. असं जाऊ द्या, तो विषय नाही. विचार मला सांगायचा, हा विचार केला जातो. तसं श्राद्धामध्ये रामारी भाऊला, रघुनाथ भाऊला लोक म्हणतील अरे काय खर्च करायची गरज आहे एवढी, काय आवश्यकता आहे? पण तसं नाही. त्याचं कारण तर मी पुढे सांगणारच आहे. पण हे श्राद्धादी कर्म केले पाहिजे. का केले पाहिजे? हे जर केले नाही तर आपले पूर्वज नरकाला जातात. पतंती पितरो हेशाम लुप्तो पिंडोदक क्रिया. पिंडोदक क्रिया लुप्त झाली तर पितर पतनाला जातात. आणि त्याला पतनापासून जो तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. त्या पोराची 3 कर्तव्य श्राद्ध प्रकाश ग्रंथामध्ये सांगितली. पोरानं बापाकरता काय काय केलं पाहिजे. ऐका, श्लोक सांगतो. जीवतो वाक्य करणात पहिलं केलं पाहिजे. जीवतो वाक्य करणात प्रत्यब्धी भूरी भोजनात. पहिलं काय आहे? जीवतो वाक्य करणात प्रत्यब्धी भूरी भोजनात. आणि तिसरं सांगितलं गयाया पिंडदानश्च त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. पुत्राचं पुत्र पण कशात आहे? जो या 3 गोष्टी करतो. कोणत्या कोणत्या? पहिली गोष्ट सांगितली जीवतो वाक्य करणात. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाचं वचन ऐकणं, बापाचं म्हणणं ऐकणं, बापाची सेवा करणं. जीवतो वाक्य करणार. बापाचं ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे म्हणजे नुसतं कानावर नाही. हो, लोक आमचं ऐकतात पण आमचं ऐकत नाहीत. लोक आमचं ऐकतात पण काय करत नाहीत? ऐकत नाहीत. कीर्तनाला खूप गर्दी वाढत चालली आहे आमच्या. हो, म्हणे का पुढाऱ्यानेच मला प्रश्न विचारला होता, एवढे सप्ते कीर्तन होतात लोक का सुधारत नाही? त्याचं हेच कारण, लोक ऐकतात पण काय करत नाहीत? ऐकत नाही. याचा अर्थ काय? ऐकतात म्हणजे कानानं ऐकतात पण ऐकत नाही याचा अर्थ काय? तसं आचरण करत नाही. म्हणून बापाचं वचन ऐकलं पाहिजे. जीवतो वाक्य करण्यात याचा अर्थ त्यांनी म्हटलं तसं वागलं पाहिजे. हो, आणि जर बापाचं आईचं ऐकलं नाही तर माणूस पुढच्या जन्मी बहिरा होतो. म्हणजे तो या जन्मात माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या वर्षी काय होतो? बहिरा होतो. कशावरून? ऐका प्रमाण. नाही साधू संत, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली, पितृवचनाशी पाठ दिधली, तीर्थे व्रते असून त्या गेली, बैरा झालो या जगी. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेनाता. जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मी बैरा होतोच होतो, पण साधू संतांच्या निंदेला प्राप्त होतो. तुकाराम महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी थुकायला सांगितलंय त्यातली एक ठिकाण हेच आहे. ते सरपंच नाहीत कायचे पाटोद्याचे सुनील भाऊ, मग पेरे पाटील, हो ते सरपंच, त्यांचं एक भाषण ऐकलं. ते म्हटले ग्रामपंचायत जागोजागी पाट्याला येते, इथं थुंकू नका, इथं थुंकू नका. म्हणजे 1-2 पाट्या अशाही पाहिजे, इथं थुंका पाहिजे का नाही? अशा 1-2 पाट्या. समजा एखाद्याने गाय छाप टाकायला तर थुकायचं कुठं? पाहिजे ना पाठी. मी आता योगायोगानं माझं कीर्तन आहे पुढच्या महिन्यात त्यांच्याच गावी. आपले जगन्नाथांना पवार आहेत ना, त्यांच्या पुण्यतिथीचा फिरता सप्ताह असतो, तो यावर्षी पाठवू द्यायला आहे. आणि तिथं माझं कीर्तन आहे, मी तिथं सांगणारच आहे.
पेरे पाटलांना पण आज तुम्हालाही सांगतो की कुठं कुठं थुंकायचं ही यादी तुकोबारांनी पाट्या लावून ठेवल्या. कुठं कुठं थुंकायचं, जो कधीच भिकाऱ्याला दान धर्म करत नाही त्याच्या तोंडावर थुंकायचं. ऐकताय का नाही? द्रव्य असता धर्म न करी, जळता जळत नाही पण कधी दान धर्म करत नाही त्याच्या तोंडावर एक थुंका. जो माय बापाचं ऐकत नाही त्याच्या तोंडावर एक थुंका, आणि जो बायकोच ऐकतो त्याच्या एक तोंडावर थुंका. हा जरा जड आहे ती सर्व पद, पण ऐकावं लागेल तुम्हाला. प्रमाण देऊ. बाईलेचा दास पितराशी उदास, भीक भिकाऱ्यास नये दारा, थुंका थुंकारे त्याच्या तोंडावर. बाईलेचा दास. इथं बायकोचं कोण ऐकत नाही, मी सोडलो तर. आपण बायकोचं ऐकतच नाही, बिलकुल नाही. का बायकोच महाराज आम्ही तर बायकोचं ऐकतो, मग आम्ही एवढे निंदनीय आहोत का? तसं नाही. बायकोचं काय ऐकावं काय ऐकू नये याचा विवेक आहे. तुम्ही बाहेरून घरी आले आणि घरी आले बायकोला, हो सासूबाईचे लुगडे फाटले, 2 लुगडे आणा बरं. ऐकलं पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे. बोला की ऐकलं पाहिजे. तुम्ही बाहेरून आले तुमची बायकोला, हो माझी आई आजारी आहे, माझा भाऊ दवाखान्यात नेत नाही, तुम्ही दवाखान्यात न्या बरं. ऐकलं पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे हो. सासू सुद्धा आईच म्हणली शास्त्रानं. जेव्हा मेवना आपल्या सासूला सांभाळत नाही तेव्हा सासू काय केली पाहिजे? सांभाळली पाहिजे. फक्त त्या डंगरीनं आपलं त्या म्हातारीनं नीट राहिलं पाहिजे ना. इथे येऊन भावाचे घर फोडू लागली मग नाही चांगलं. आणि तिसरी गोष्ट सांगतो, ऐकताय ना? तुम्ही बाहेरून आले आणि बायको म्हणले, हो माझी बहीण कुल्लू मनालीला फिरायला निघाली, तिला खर्चाला 20,000 रुपये द्या ना. ऐकलं पाहिजे का नाही? बोला की नाही. तुमचा मेवणीव जीवत नाही म्हणायचं. काय ऐकावं काय ऐकू नये हा विवेक. मला मधला मुद्दा पाहिजे होता. कोणता? कोणता? की पितराशी उदास. जो पितराशी काय आहे? उदास आहे. जो मायबापाचं ऐकत नाही, मायबापाबद्दल उदासीन आहे, त्याच्या संत थुकतात. आणि ऐकलं का? ऐकलं का? ज्ञानोबाराची कविता लय गोड आहे. म्हणजे कोण आहेत? आणि अमके अमके आहेत. काय याची ओळख काय? अहो यांची ओळख यांना तुम्हाला याची ओळख करून द्यावी लागते. अहो तुम्ही याला सामान्य समजलं का? हे जर आपला विधानसभेचा मतदारसंघ कोणता आहे? इगतपुरी. हे जर इगतपुरीला गेले तर खोसकर साहेब यांना जाहीर करतात. हे जर नाशिकला गेले तर वाजे साहेब यांना खुर्ची देतात. बरोबर ना? खासदार मध्ये वाजे साहेब देतात. हे जर मुंबईला गेले तर एकनाथ शिंदे, नाही आता देवेंद्र फडणवीस यांना खुर्ची देतात. हे जर दिल्लीला गेले नरेंद्र मोदी यांची चौकशी करतात. हे जर नाशिक आपलं अकोले आपलं अमेरिकेत गेले तर बायडन, नाही आता ट्रम्प आहे वाटतं. बायडन गेले ना, ट्रम्प त्यांना आदर करतात. इंग्लंडला गेले तर व्हिक्टोरिया राणीच्या शेजारी यांची खुर्ची असते. हे सत्य लोकात गेले तर ब्रह्मदेव सन्मान करतो. हे स्वर्गात गेले इंद्र सिंहासन सोडतो. हे पाताळात गेले तर शेष यांना वाकून नमस्कार करतो. अशी यांची विश्वात काय आहे? कीर्ती आहे. मग हळूच त्याने विचारलं, एवढी प्रसिद्ध आहेत हो, माय बापाला सांभाळतात का? म्हणजे नाही. ह्यासारखा मूर्ख दुसऱ्या जगात कोणीच नाही. ऐका जय भाऊ, काय ओवी ज्ञानोबा राहायची. तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा, मूर्ख जैसा. हा मूर्ख शब्द ज्ञानोबारांनी वापरला. आणि ज्ञानोबाराला ह्याच्यापेक्षा वरची शिवीच देता येत नाही. ही जर ओवी तुकोबाराने लिहिली असती, राम 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 काय कहर केला असता ते त्यांनाच माहिती. हो म्हणून ऐकलं का? जीवतो वाक्य करणार. मुलाचं मूल पण कशात आहे, मुलगा पण कशात आहे, त्याने मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्याची वचन ऐकली पाहिजे. पुढे काय? जीवतो वाक्य करणार. आता गेले प्रत्यप्ती भुरी भोजनात. प्रत्येक वर्षी बापाला जीव घातलं पाहिजे आणि जमेल तेवढं अन्नदान केलं पाहिजे. प्रत्यब्दी प्रतिवर्षी. ठीक आहे रामारी भाऊ, या वर्षी तुम्ही कार्यक्रम मोठा केला, वादच नाही. पुढच्या वर्षी मोठा करता येईल, छोटा करता येईल, काय योग्य येईल ती येईल, पण 4 का होईना पानं बापाच्या नावावर उठली पाहिजे. 4 तरी. त्याचं कारण आहे
ती आर्यमा देवता पितराला त्या श्राद्धाच्या दिवशी काय करते, पाठवते. आपला कावळा नावाचा दूध देते आणि पाठवते. मग आल्यावर तो पितर सगळ्यात आधी मोठा मुलगा म्हणजे रघुनाथ भाऊ त्यांच्या दारात येतात. रघुनाथनं नाही जीव घातलं की मग रामहरीच्या दारात जातात. रामहरीनं नाही जीव घातलं की मग ज्ञानेश्वराच्या दारात जातात. ज्ञानेश्वरानं जीव नाही घेतलं तर मग संजयराव तांबेच्या दारात जातात. कारण तिथे त्यांची काय आहे, कन्या आहे, मुलगी आहे. आणि या चौघानं जर जीव नाही घातलं कोणाला, त्या पितराला, तर तो जो कावळा आलाय ना सोबत दूध, तो फटके मारीत नेतो त्या पितराला. मग का त्याचं उदाहरण कल्पना करा. रोहिदास महाराज आहेत किंवा तुकाराम महाराज आहेत किंवा दिनेश महाराज, मी म्हणलं चला आपण या गावाला कार्यक्रमाला जाऊ. मग त्यांनी गृहीत धरलेलं असतं किंवा आमचा अशोक ड्रायव्हर आहे. आता ज्या अर्थी बाबासोबत आपण वाघेऱ्याला चाललो, आपली जेवणाची सोय तिथं आहे, होणारच आहे, आणि बाबासोबत आपण जेवणारच आहे. तसं तो पितराचा दूत कावळा जो दूत आहे ते डोक्यात ठेवतो की ह्याच्या बरोबर आपलं काय होणार आहे, जेवण होणार आहे. आणि जर त्याला आल्यावर जीव घातलं नाही तर तो दूध त्याला फटके मारित नेतो. अशी कशी पैदा जन्माला केली, तोही उपाशी मेला, मलाही उपाशी मारलं, असं आपल्याकडे श्राद्धादी क्रियेमध्ये वर्णन आहे. हो, म्हणून प्रत्यब्धी भूरी भोजनात, भूरी भोजनात याचा अर्थ काय, जमेल त्या परिस्थितीने अन्नदान करावं. जमेल तेवढं. काहीच परिस्थिती नसली तर गुळाचा खडा विस्तवर टाकायचं, पाणी फिरवायचं, तरी श्राद्ध होत. कोणाचं, ज्याच्याजवळ काही नाही त्याच. पण ज्याची संपत्ती, तारीख लक्षात ठेवा, 1 जानेवारीला जर पेटवलं, आपलं 2 जानेवारीला जर पेटवलं, हा 2 आहे ना, हा 2 जानेवारीला जर पेटवलं तर 1 जानेवारीला विजत. 26 पेटवायचं कधी, 2 जानेवारीला. विजत कधी, 1 जानेवारी. पेटवायचं कधी, 2 जानेवारी. विजत कधी, 1 जानेवारी. 12 वर्ष नाही. मग आपल्याकडे शब्द बाय घरी जळता म्हणता का नाही तुम्ही, जळता जळाना. आणि ते जर गोळ्यावरून भागू लागलं तर जमत नाही. प्रत्यब्धी भूरी भोजना. आणि तिसरं सांगितलं गयाया पिंडदानाश्च. गयादी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्यांच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे. त्रिविधम पुत्रस्य पुत्रता, या 3 गोष्टीतच पोराचं पोरपण आहे, म्हणून प्रत्येकाने केलं पाहिजे. महाराज ऐकलं का, रघुनाथ भाऊ ऐका, रामारी भाऊ ऐका, मौली भाऊ ऐका. तुम्हीच करता असं नाही, रामानं सुद्धा केलं. तुम्हीच करता असं नाही, तुकारामाने सुद्धा केलं. पिंड पदावरी, 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 पिंड पदावरी. दिला पुले करे, दिला पुले करे, माझे झाले गया भजन, माझे झाले गया भजन. काय आवश्यकता नाही, बस राहू दे, काय आवश्यकता. बसला आता कॅम्प्युटरमध्ये. पिंड पदावरी दिला आपुले करी, एक कथा आहे, लय गोड कथा आहे. ते तुकाराम महाराजाची बायको म्हणली, अहो उद्या तुमच्या बापाचं श्राद्ध आहे. आणि मग घरात काहीच नाही, बघा काही भेटतं का. तुकाराम महाराज निघाले, घरीत काहीतरी धान्य आणावं म्हणून. अनेक शेतकरी गहू काढत होता. तुकोबराय गेले, तुकोबरायला पाहिलं. तो शेतकरी तुकोबा करता का मदत, करू.
आणि इकडे श्राद्ध, आणि इकडे बसले गहू काढत. इकडं देवानं तुकोबाराचं रूपही धरलं, सगळ्या भाऊकीला आमंत्रणही दिलं, सगळे जीवही घातले, भांडे पालते घातले, निघूनही गेला. आणि तुकोबारा तिकडं काय करतात, गहू काढत बसले. आणि गहू काढले, शेतकऱ्याला दया आली, बाबा मजुराने किती पैसे घेतले असते, तुकोबाने किती मदत केली. 4 पेंड्या बांधल्या गव्हाच्या. आमच्याकडे शब्द त्याला काड म्हणतात, तुमच्याकडे शब्द आहे काड, गावाचं काड. मग ते बांधले 4 पेंड्या, डोक्यावर महाराजांनी घेतल्या, निघाले. एका झाडाला मोहळ होता, त्या मोहळाला ओंब्या, आपलं त्या मोहळाला त्या ओंब्या लागल्या काडाच्या, त्या गावाच्या. ते मोहळ उठलं, आणि उठल्यानंतर जे अंगावर पडलं तुकोबाराला चावायला लागलं. तुकोबाराने उठवलं नाही अण्णा ते. तुकोबारा म्हणले वा वा, म्हणले सगळे पितर एकदाच जेवायला आले. प्रत्यब्धी भुरी भोजना, म्हणजे प्रत्येक वर्षी त्यांच्या निमित्तानं काय केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. ह्या 3 गोष्टीत पोराची पुत्रता आहे. हो, केलं पाहिजे. म्हणून श्राद्ध कर्मामध्ये तुम्ही कीर्तन कोणाचं ठेवता याला अर्थ नाही, तुम्ही गायकवादक कोण कोण सांगता यालाही तेवढं महत्त्व नाही. हा ठीक आहे, तुम्हाला आनंद लुटायचा आहे, कार्यक्रमाची भव्यता आखायची आहे, मग तुमचं जसं घडेल, तुम्हाला जे आवडतील ते आणा, वादच नाही. पण हे आहेत, वादच नाही, आनंदच आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं श्राद्धादी कर्मामध्ये अन्नदान महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्यब्धी भुरी भोजनात ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तुकाराम महाराजांनी केल्या, रामाने केल्या. रामप्रभू 14 वर्ष वनात होते, त्यांना जी कंदमुळं फळं मिळाली त्यानं तुकोबारा आपलं रामप्रभूनं काय केलं, श्राद्ध केलं. म्हणून सगळ्यांनी केलं पाहिजे. पण ऐकलं का, श्राद्ध केलं म्हणजे बापाचं उसणं फिटलं असं समजू नका. श्राद्ध केलं म्हणजे बापाचं उसणं फिटलं असं समजू नका. बापाची खरी सेवा कोणती आहे, बापाची संपत्ती आणि बापाचे संस्कार सांभाळणं ही खरी बापाची सेवा आहे. हे काय आहे, खरी सेवा आहे. लोक काय म्हणतात, महाराज त्याने आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण त्यानं चांगलं वागावं. खरे का कुठं, त्याने आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण त्यानं काय करावं, चांगलं वागावं. म्हणजे मायबापाची आपल्याकडून काय आहे अपेक्षा, आम्हाला नाही सांभाळलं तरी चालेल, पण त्याने काय करावं, नीट वागावं का नीट बोलावं. हा, नीट बोललं पाहिजे का नीट वागलं पाहिजे. अरे बोलणं कमी असलं तरी चालेल, गाणे कविता ओव्या आई बापाच्या नाही आल्या तरी चालतील, हो कमी म्हणल्या तरी चालतील, पण काय केलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. तात्पर्य एवढे, माय बापाची सेवा ही सुद्धा आहे, करतात लोक. बापानं कमवून ठेवलेली शेती, बापानं कमवून ठेवलेलं घर हे सांभाळतात, यात काही नवल नाही. त्या संपत्ती करता भांडतात, यात नवल नाही. पण ऐकलं का, बापाची जशी भौतिक संपत्ती असते तशी बापाचे संस्कार ही सुद्धा आपल्या वडिलांची फार मोठी संपत्ती आहे. त्याच्याकरता सुद्धा भांडण झाले पाहिजे. का हो, किती भाऊ तुम्ही, म्हणे 2. शेती किती, 4 एकर. तुला 4 बिघे, ह्याला 4 बिघे. म्हशी किती, 10. तुला 5, याला 5. वाडे किती, 2. तुला 1, याला 1. घोटीत गाळे है ना 2, पण ह्याला 1, त्याला 1. का रे, सोनं किती, 50 तोडे. ह्याला 25, त्याला 25. बरं, झाल्या का वाटण्या, आणि झाल्या. पण का रे, तुझा बाप दरवर्षी सप्त्यामध्ये पंगत घालत होता, ती कोणाकडे, ते आमच्या बारक्याकडं. आणि बारका म्हणतो मोठ्याकडं. लय गंमत आहे. शासनाचे अनुदान आलं की लोक म्हणतात ते घर वेगळे ना आमचं घर वेगळे, आणि सप्त्याची वर्गणी आली ते ना आम्ही एकच आहे. एखादं अनुदान आलं, काही योजना आली, नाही नाही म्हणजे प्रत्येक घरी शासनानं ग्रामपंचायतनं ठरवलं प्रत्येक घरात 1 सिलेंडर द्यायचा. नाही 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 म्हणले, ते आम्ही जरी एका वडिलाचे असलो ते आम्ही काय आहोत, वेगळे वेगळे आहोत. त्यांचं वेगळं ना आमचं वेगळं. गावात सप्त्याची वर्गणी मागे आलो, भावना दिली का हो, ते ना आम्ही एकच आहेत ना, वेगळी द्यायची काय आवश्यकता. असे लोक चालू आहेत. असे लोक काय आहेत,
चालू आहेत आणि चांगले चांगले चालू आहेत. अहो चांगले असून चालू आहेत. हो हो. विचार काय सांगत होतो. वाटण्या, एवढ्या पराकुटीच्या वाटण्या पाहिल्या माता माऊलीनं, तुम्हाला खोटं वाटल? हो, तुम्हाला वाईट नाही वाटायचं ना? एक वाक्य, वाटण्या होतात यात नवल नाही, पण जेवढ्या वाटण्या होतात त्यात 70% कारणीभूत तुम्ही आहेत. असे डोळे वाटून बघू नका माझ्याकडे. हां हां, काहीच होणार नाही. तुम्ही किती डोळे वाटले, मला गिळणं सोपं नाही. सोपं आहे का मला गिळणं? सगळं वाटून घेतलं. आता वाटण्या ऐका बरं भाऊ, वाटण्या ऐका. किती वाटण्या, किती वाटण्या. सासऱ्याचा दावा केला, सासऱ्याचा दावा केला. त्या दाव्याचा स्वयंपाक ज्या लाकडावर केला, त्या लाकडाचा जो कोळसा पडला, तो कोळसा सुद्धा निमा निमा वाटून घेणाऱ्या जावा जावा आहेत. ह्या संपत्तीचे वाटे. आणि का तुमचे वडील काय करायचे? रोज 100 वाव्या वाचायचे. म्हणा मग आजपासून मी 50 वाचील आणि हे 50 वाचत जाईल. आमचे वडील आषाढी कार्तिकीची वारी करायचे. मग आषाढी तो करीत जाईल, कार्तिकी मी करीत जाईल. मग त्या संपत्तीचं जसं भान आहे, तसं याही संपत्तीचं भान असलं पाहिजे. म्हणजे या परिवाराचा मला आनंद काय, आनंदाची माहिती मला मिळाली. हो, बापानं शेती ठेवली, तिने पुढं उत्तम शेती करतात. रामारी भाऊ चांगले कृष्ण खडी याचे उद्योजक बी आहेत. हो, आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, आमचा सगळा परिवार स्वाध्यायी आहे. स्वाध्यायी म्हणजे पूज्यपाद प्रातस्मरणीय श्री गुरु पांडुरंग शास्त्री आठवले, अर्थात दादा. म्हणजे वैकुंठवासी निवृत्ती भाऊंनी दादाकडून सुद्धा संपत्ती घेतलेली आहे. आणि आनंद काय, हे तिन्ही पोरं तीही संपत्ती सांभाळतायत. ही संपत्ती काय करतायत? सांभाळतायत. या ही संपत्ती करता. आणि मग जसं एकर गेला तरी जाईल चालेल, पण काकर जाऊ देणार नाही. काकर शब्द आहे तुमच्याकडं? काकरी नाही? तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्या शेतामध्ये जी एक पिकाची लाईन असते, एक लाईन काकरी म्हणतात ना, का दुसरा शब्द आहे काय? काकरी, तास. हा बरं, तास. मग सांगायला तास लावला राहू तुम्ही. एक तास आमच्याकडे त्याला काकरी म्हणतात. काकरी तास. चला, एकराच्या एकरा गेले तरी चालते, पण काकरी जाऊ देणार नाही, तास जाऊ देणार नाही. जसं आपण भांडतो ना, तसं देवाच्या या परमार्थाच्या संपत्ती करता सुद्धा भांडलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांना ती सेवा वडलोपार्जित मिळाली, सहजे वडली होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि आणि तीर्थ पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि विठ्ठल कोळीचे दैवत, सहजे वडिली होती सेवा, पंढरीची वारी आहे माझे घरी. हे तुकाराम महाराजाकडे रीत. माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ. माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू पंढरीनाथ.
वडिलाची सेवा, वडिलोपार्जित सेवा. मग या सेवेकरता सामान्याशी सोडा, पण देवाशी सुद्धा भांडण्याची वेळ आली तर भांडलं पाहिजे. एक घटना सांगतो, इतिहास सांगतो संप्रदायातला, आणि अभंगात प्रवेश करतो. फार मोठी परंपरा आहे आपल्याकडे परमार्थातली, वास्कर महाराजांची परंपरा. दोन भाऊ, आप्पासाहेब म्हणजे विवेकानंद वास्करांचे वडील, आणि आबा. आबा तर तुम्ही पाहिले असतील. आबा म्हणजे विठ्ठल महाराज, तुकाराम महाराज यांचे वडील. आबा कर्नाटकात जाऊन संगीत शिकलेले होते. फार संगीताचे तज्ज्ञ होते आबा. आणि मग त्यांच्याकडे हजारो टाळकरी, पण घराण्यात नियम असा, कीर्तन करायचं नाही. आपाने पंढरपूरचा मठ सांभाळायचा आणि आबानी वाशीचा मठ सांभाळायचा. वास्कर म्हणजे वाशीकर आहे, आणि वाशीकराचं वास्कर, ते वास्कर त्यांनी तिकडे सांभाळायचं. मग आबा ते संगीत शिकून आलेले, आबानं पखवाज तुकारामबाई शेटे सारखे वगैरे पखवाजे तयार केलेले, आणि ते फडावर पाहिजे. मग त्यांना ते स्फुरण यायचे की आपण हे काय करावं, कीर्तन करा. आणि पण ते परंपरा नाही, मग त्यांनी मोडीत काढली परंपरा. आबानं कीर्तन चालू केली, हे आपाला आवडलं नाही. आणि ज्येष्ठ शुद्ध दशमीला आबा पंढरपूरच्या वारीला, पंढरपूरच्या वाड्यात आले. लय घटना ऐकण्यासारखी. आले तर आप्पा दारात उभे राहिले, सोबत भालदार, चोपदार, टाळकरी असे 50-50 मानणारे लोक दरवाजात उभे राहिले. वाड्याची पायरी चढायची नाही, आणि वर जर चढला तर रक्ताचा सडा पडल, असं काय म्हटले आप्पा म्हटले. आबा वापस गेले आणि काळ्या मारुतीच्या पाठीमागे जागा घेऊन त्यांनी दुसरा मठ बांधला. पुढे आलं ज्येष्ठ वद्य अष्टमी, आळंदीचं प्रस्थान. 1 नंबर दिंडी वास्कर महाराजांची, 1 नंबर दिंडी वास्कर महाराजांची. वास्कर महाराजांची दिंडी, वास्कर महाराजाच्या दिंडीत आप्पाच्या आधी आबा जाऊन उभे राहिले. जसे आप्पा म्हटले वाड्यात यायचं नाही, रक्ताचा सडा पडल, तेच वाक्य आबानं वापरलं. दिंडीत यायचं नाही, आला तर रक्ताचा सडा पडल. उसनं फिटलं काय, पुढं वाक्य ऐकण्यासारखं. दिनू महाराज पुढं ते म्हटले, वाड्यात जेव्हा मी आलो तेव्हा तो हेच वाक्य वापरलं, आज दिंडीत आले हेच वाक्य मी वापरतो. पण ऐक म्हटले, तो वाडा होता, तिथं रक्ताच्या सड्याला भेलो म्हणे, मी वापस आलो. पण ही सेवा आहे, इथं रक्ताचा सडा पडला तरी मी तयार. याला म्हणतात भांडण सेवेकरता. ही संपत्ती म्हणून तुकोबारा ह्या संपत्ती करता आज देवासमोरच गेले. देव म्हटले तुकोबा, पण भांडण आहे ना, भांडणाचं भांडवल आहे. भांडण उगच होत नाही. भांडणा करता काय लागतं, भांडवल. आता दिनेश महाराज वाजवतात, उगच वाजवत का, भांडवल आहे. लोक म्हणतात बिन भांडवली धंदा, कोणाचा म्हणतात का नाही, पण तो बिन भांडवली आहे का, बरं आता राहिलाय का, आता राहिला नाही. भांडवलाशिवाय काहीच नाही. आता दिनेश महाराज मृदंग वाजवतात, भांडवल आहे त्यांच्याकडे. भांडवल काय काय लागतं मृदंग वादकाला, बोल आले पाहिजे, योजना जमली पाहिजे, आणि समय सूचकता असली पाहिजे. बोल जे काय असतील, धा कसा वाजवायचा, तिरकेट टाकता, हे जमलं. मला लई येत नाही, वजन पाडण्यापुरतं मी पाठ केले. मला लई नाही येत, लोक आपलं वजन पडावं आपल्याला येतं असं काहीतरी म्हणून पाठ केले 2-4 शब्द. हे काय आहे, बोल. पुन्हा योजना, ठेका, उठावणी, लग्गी, उतरणी, हे बेस आहे. हा काय आहे, बेस आहे. हे झालं, योजना पाहिजे. आणि योजनेपेक्षाही समय सूचकता. ह्यात लग्या तर 1000 आहेत, लग्या तर खूप आहेत, पण ह्या चालीला गोड कोणती लागत, ते काय झालं पाहिजे, आलं पाहिजे. मुकडा आहे बाबा, पण कुठून कोणत्या समेला धरला पाहिजे, कसा कुठं संपला पाहिजे, हे काय आहे, कल्पकता आहे, समय सूचकता आहे. हे भांडवल वादकाचं आहे. गायकाचंही भांडवल आहे. गायकाकडे नैसर्गिक आवाज पाहिजे. बरोबर, त्याच्याकडे काय पाहिजे, नैसर्गिक आवाज पाहिजे. पुन्हा आवाज लावण्याची रीत माहीत पाहिजे. काय काय लोकांकडे मोकार आवाज आहे, पण कुठून कुठपर्यंत न्यायचा, कसा लावायचा माहीतच नाही.
आणि आता तर नवीन क्रेज आली, जो जेवढा आरडल तो तेवढा मोठा गाय. चिर 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 चिर. राम राम. कोणतं सोष्ठव नाही, कोणतं गांभीर्य नाही. हो तुम्ही पहा, आता मी एवढा काय संगीतातला तज्ज्ञ नाही, पण ऐकायची मला थोडी आवड आहे. तुम्ही कोणतंही गाणं घ्या, लाईट संगीत घ्या, डीप संगीत घ्या, म्हणजे ख्याल, धमार पहा, ख्याल पहा, हो त्याच्या पुढचं जायचं ठरलं तर समजा ठुमरी वगैरे हा प्रकार पहा. सुरुवात कशी असते? सायलेंट. जरी ठुमरी अंग मध्यमाच्या अंगानं गायलं जातं तरी सुरुवात कशी असते? शांत. आणि ख्यालामध्ये सुद्धा आता काय काय लोकांचं कौशल्य असतं, कोणी 20-20 मिनिटं गातं. अहो 1.5 तास एक एक राग गायलेली माणसं रेकॉर्ड आपल्याकडे काय आहेत उपलब्ध आहेत. अण्णा अर्धा तास मध्यमाच्या वर नाही, मध्यमाच्या वर नाही. इथं सुरुवातच चिरचिर 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 संध्यारात. अरे मला जमायचं बी नाही, जाऊ दे आता. त्याचे काय आहे गांभीर्य. आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं. समीकरण बनत चाललं. ते संप्रदायालाही धोकादायक आहे आणि कलेला सुद्धा धोकादायक आहे. हे मोकार आरडणं, मोकार बडवणं यात फक्त संप्रदायाचाच घात आहे असं नाही, कलाक्षेत्राचा सुद्धा काय आहे फार मोठा घात आहे. कलाक्षेत्राचाही घात आहे. जाऊ द्या, जमलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सूचकताही पाहिजे. समय सूचकता. कोणती चाल कोणत्या चरणाला म्हणली पाहिजे. भांडवल आहे. कीर्तनकारालाही भांडवल लागत, ते आता सांगत नाही. कीर्तनही 2 प्रकारचे. आधी सांप्रदायिक शास्त्रीय भांडवल सांगतो. कीर्तनकाराकडे सांप्रदायिक निष्ठा, सांप्रदायिक अभ्यास आणि सांप्रदायिक मांडणी पाहिजे. 3 गोष्टी. किंवा मी अजून एक कोटी सांगत असतो, कीर्तनाचा रंग खरा कधी भरतो? कोटी आहे का बरं? लय गोड कोटी. पक्वाच्या अर्धा गायक पाहिजे. बरोबर. वा हाय पूर्ण आहे, भाग्य आपलं ते पूर्ण गायक आहे. पक्वाच्या निदान अर्धा काय पाहिजे? गायक पाहिजे. अर्धा गायक पाहिजे. हा हा. बऱ्याच वेळा काय होतं, उठावणी कुठं धरायची त्याला मुखड्यातला आणि अंतऱ्यातला फरक कळाला पाहिजे. पक्वाच्या अर्धा गायक पाहिजे. गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे. इथं पक्वाच्या पूर्ण गायक आहे आणि गायक पूर्ण कीर्तनकार आहे. दोघे काय करतात? पक्वाच्या अर्धा गायक पाहिजे, गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे, आणि कीर्तनकार अर्धा पक्वाच्या अर्धा गायक आणि अख्खा कीर्तनकार पाहिजे. कमाल रंगत ते. उगत रंगत नाही, रंगत नाही. काय काय लोक काय म्हणतात, आता ते शताब्दीमध्ये मी काय म्हटल्या, काकड्याच्या चाली म्हटल्या. आता गावोगावी माझ्या माग त्या चाली म्हणा, त्या चाली म्हणा. अरे नसतं तसं. ते जे ते वातावरण. मेथीची भाजी सगळीकडेच येते, पण लसणाच्या वाफ्यात तीच चवदार लागते. ऐकून ठेवा. मेथीची भाजी चवदार कुठलची लागते? लसणाच्या वाफ्यातली. मिरची तिखटच असते, पण घासातली मिरची विशेष तिखट असते. हा. कांदा सगळीकडचाच चांगला असतो, पण लासलगावचा 1 नंबर आहे. द्राक्ष तर महाराष्ट्रात होतात, पण 1 नंबर. अरे उस्ता सगळीकडे पिकतो, पण चांगली रिकव्हरी कुठे येते? कोल्हापूरला येते. गांजा सगळीकडेच मिळतो, पण चांगला जाऊ दे, एवढा अभ्यास नसा डीप माणसाचा. अरे हो, अरे बापरे, जे गावी केला वाचताय अशी नसावी उदास आहे. तांदूळ सगळीकडेच पिकतो, पण 1 नंबर शेतकऱ्याकडे. इगतपुरी तालुक्यातला तांदूळ आहे की नाही, त्यातले त्यात 1008 शेतकऱ्याक पाहिजे. पण शेतकऱ्याकडे इथं सगळे व्यापारी आहेत. कसं नाही, शेतकरी शेतकरी जाकी. मग मिलवालं नाही का कोणी? मग बोलू का? बोला. असं तात्पर्य. जाऊ द्या, विस्तार व्हायला. भांडवल आहे ज्याचं त्याचं, म्हणून भांडणाचं सुद्धा भांडवल आहे. आधी प्रमाण म्हणतो, मग भांडवल सांगतो. खेळिया माझी हनुम्याशा, खेळ्या माझी हनुम्याशा, पडे काम व्यसनी रे, काम व्यसनी रे. कामचे नाही तिथे क्रोधाची काही, कामचे नाही तिथे क्रोधाची काही.
आपलं मगाचा विषय निघाला म्हणून अण्णा 2 मिनिटं बोलतो. आता खेड्याचं प्रमाण आहे ना, यांनी बरोबर ठेका धरला. ससा खेड्या म्हणताना कसा ठेका रापडा रापडा काय व्हायचं नाही तसं नाही. ते नाही, ते हरिपट नाही का आदिनाथ गुरु लावायचे काय म्हणतात त्याला, बोल माहित नाही मला त्याचा. अजून तेवढी तयार नाही झाली. पण या खेड्याला असा धागिक हात ठेका लावल्याशिवाय तालात येतच नाही. जाऊ द्या चाल. खेड्या माझी हन्म्या शहाणा तो न पडे काम व्यसनी रे. काम नाही तिथे क्रोध नाही, आणि जिथे काम क्रोध नाही तिथे भांडण नाही. याचा अर्थ भांडण व्हायला काम क्रोधादी विकार आवश्यक आहेत. जगद्गुरु तुकोबाराला काम एकच आहे, ते माझे निकामे सका. त्यांना देवाची सेवा हीच काम आहे. तुकोबारा पंढरपूरला गेले आणि देवानं तंबी घातली. दे तुकोबा चला बरं म्हणे, काय माझ्याकडे मागा काहीतरी. देव मागणार नाही, मी माझ्या वडिलांची रीत आहे. अहो राव देव असेल ना रे, मागा ना. मागणार नाही, मागणार नाही, मागायचं नाही तर आजपासून आपल्या मंदिरात यायचं नाही. कोण म्हणायला लागला? देव. आजपासून आपली चरण सेवा करायची नाही. कोण म्हणायला लागला? देव. चरण सेवा करायची नाही. असं जेव्हा तुकोबाला देव म्हणायला लागले तेव्हा तुकोबारा म्हणजे जरा शिया फारलंय. काय करावं लागेल? बघावं लागेल. तुकोबाने कंबर कसली, आता माझ्याकडे बघावं लागलं. आता प्रकरणच तसं. अय पांडू, कोणाला म्हणतो रे चरण सेवा करायची नाही? अरे कोणाला म्हणतो? मला? या तुकाला म्हणतो तू सेवा करायची नाही? अरे तुझे पाय का तुझ्या बापाची पेंड आहे काय? देव बिचेल, माझे पाय माझ्या बापाची पेंड आहे. मग कोणाच्या बापाची पेंड आहे? कोणाची आहे? माझ्या वडिलांची मिरासी देवा. हा माझ्या वडिलांची मिरासी देवा. माझ्या वडिलांची मिरासी देवा. माझ्या वडिलांची मिरासी देवा. माझ्या वडिलांची मिरासी देवा. मिरासी देवा. माझ्या वडिलांची मिरासी देवा. मिरासी देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा उपवास पारणे राखील दारबंटा. उपवास पारणे राखील दारबंटा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखील दारबंटा. उपवास पारणे राखील दारबंटा. अरे देवा, तुझे जे पाय आहेत ते माझ्या बापाची मिरास आहे. साधा विचार आहे, साधा विचार आहे. वेदांत सांगत नाही, आधी व्यवहारच सांगतो. व्यवहार काय? कल्पना कर. भाऊ तुमचं नाव काय? मोठे बंधू आहेत काय? बरं बरं बरं. तुमचं? सुनील भाऊ. सुनील भाऊ ऐका, तुमच्याकडे पैसा आला, तुम्ही कमवला आणि एखादा एकर जमीन घेतली. कोणी? तुम्ही. तर त्या जमिनीचं मालक कोण? तुम्ही. कसं काय? कमवली तुम्ही, मालक तुम्ही. तसं या देवाला हात नव्हते, पाय नव्हते. ह्याला हात पाय संतांनी दिले, मग कमवले यांनी, मग मालक कोण? संत आहे. मग माझ्या वडिलांची काय आहे? त्याला पाय नव्हते, देवाला पाय नव्हते, हात रंग नाही, रूप काहीच नव्हतं. पण आणीला हे रूपा बळे करून खडे आले जायचे. पाय आम्ही दिले, पण मालक आम्ही आहे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. ही संपत्ती आहे. संपत्तीचं स्वरूप काय? तुझी चरण सेवा. काय शब्द आहे? तुझे चरण सुद्धा नाही, तुझी सेवा ही आमची संपत्ती आहे. म्हणून वारकरी संप्रदाय किंवा भारतीय संस्कृती ही जगातली एकच संस्कृती अशी, ती सेवेला संपत्ती म्हणते. इथं सेवा सुद्धा काय आहे? संपत्ती आहे. नाही तर पैशाला, बंगल्याला संपत्ती म्हणणारे सगळेच आहेत, पण सेवा काय आहे? संपत्ती आहे म्हणणारा वारकरी संप्रदाय. पण तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे संपत्ती लय भारी.
ही व्यवहारातली संपत्ती आहे ना, त्याच्या 4 अडचणी आहेत. खर्चून जाते, खुंटून जाते, चोराची भीती आहे आणि घटत जाते, वाढत नाही संपत्ती. वाढली तरी परमार्थाच्या संपत्ती एवढी वाढत नाही. परमार्थाची संपत्ती खर्चत नाही, खुंटत. खर्चन कुठे वाकू चोरन लूटे, खर्चन कुठे वाकू चोरन लूटे, दिन दिन फरत सभायो आयो जी महिने राम रतन धन पायो, आयो जी महिने राम रतन धन पायो, आयो जी महिने राम रतन धन पायो. खरंच आहे ना, नाही तर किती जमा केलेलं खर्चून जातं. अमावशाव तुमच्याकडे एक शब्द आहे का, किडूक मिडूक? हा, किडूक मिडूक कुठून येतं? नवऱ्याला 100 रुपये दिले, 70 रुपयाची भाजी झाली, 30 रुपये नवऱ्याकडे परत जातात का? यद गत्वान निवर्तन ते तद्धाम परम. त्याचं किडूक मिडूक होतं. महिन्याला 1,500 रुपये येतात. आता 21 येणार आहेत, खरे का ते? 1500 आले ना. 1500. मग त्याचं काय होतं? किडूक मिडूक होतं. मी धामण्यात आता कीर्तन केलं सप्त्यामध्ये, माऊली हा माऊलीकडे. तर तिथे एक साहेब आले होते, मला नाव येईना त्यांचं. ते लाडका बहीण योजनेचे अधिकारी आहेत. त्यांनी मला सांगितलं, सुनील भाऊ, की इगतपुरी तालुक्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला 65,000 आहेत. कोणत्या तालुक्यात? इगतपुरी तालुक्यात. म्हणजे 65,000 महिन्याला 1,500 रुपये येतात. 65,000 गुणिले 1,500 करा. तुम्ही डोकं लावा, ते आपलं काही लागच ना. त्याचं काय होतं? किडक मिडक होतं. खरं सांगा, आतापर्यंत जमा केलेलं किती राहिलं? माणसाला एक सवय, कडक नोट आली की लोकांवर खर्च वाटत नाही. आम्हाला ती सवय, पण कडक येतच नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे येणाऱ्या नोटा ज्या कुठंच चालत नाही त्या आमच्या पाकिटात. हे 4-5 बँके मॅनेजर म्हणजे ओळखीचे, पण माझं चाललंय. आता RBIने नियम केला, नोटावर पेन लिहिलं की ती नोट चलन बाह्य. असा RBIचा काय आता नियम? आता नोटेवर पेन न लिहायला परवानगी नाही, पण त्या नोटा आमच्या पाकिटात. बरं, आमची ती सवय नाही लगेच उघडून बघायची. अशा नोटा, फाटक्या नोटा आमच्याकडे. एक नोट तर अशी कुठंच चालना, जाता जाता देऊन जातो. उद्धव भाऊ बघा, गोटी चालली तर चालली. नोट अशी आहे, अर्धी 10ची ना अर्धी 20ची. 15 रुपये 25. असं तात्पर्य काय? हो, खर्चे कोणते? चोर लुटे, चोरे चोरतो. आमच्या बाईचं गंठन चोरीला गेलं, ऐकलं. पण एक वारकरी एसटीत चढू लागला आणि त्याच्या माळा चोरानं तोडून नेले, ऐकलं. चोर लुटत नाही. पुन्हा निमोली संपदा भयविरहित. एक उतरला मुंडेगावला, वाघेऱ्याला यायचं होतं, गाड्या निघून गेल्या, पायी निघायचं. गळ्यात 2 तोळेत, हिंमत होत नाही. आणि हे सोनं गळ्यात असलं तर भीतीच नाही. बरं, हे सोनं वर करायचं आणि चालायचं. म्हणजे अजून माळ आहेत ते गाडीत राहिले. हो, असे माळ वर काढायचे आणि चालायचं. चोरानं पाहिलं तरी चोर म्हणतोय माळकरी त्याच्याकडे काय असायचं. पण चोराला काय माहिती आजकाल माळकऱ्याकडे काय काय असं. म्हणून अशी संपत्ती आहे. संपत्ती फुकट कधी भेटत नाही. नियम आहे, तुंतुन केल्याशिवाय पैसा येतच नाही. मग आमच्या पूर्वजांनी ही संपत्ती कशी कमवली? उपवास, पारणे, राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला घे. त्याने उपवास केले, पारणे केले, दारवंटा राखला, तेव्हा संपत्ती फुकट आहे. हो. लोक म्हणतात कीर्तन करायला भेटतं ना फुकटचं. कीर्तन करायला फुकटचं भेटत? अहो, किती कष्ट करावे लागतात आणि काय काय भावना माराव्या लागतात. तुम्हाला आजचंच उदाहरण सांगतो. रात्री कीर्तन केले देगलूरला. मी कुठं? देगलूरला. फक्त 550 किलोमीटर प्रवास केला. 11:30ला निघून सकाळी 6 वाजता उद्धवभाऊच्या घरी आलो. रात्रभर गाडीत आहे. आणि त्यात असं झालं, ती नको
ज्याने मला परमार्थाला लावलं ते आमचे पूज्य काका 4 वाजता गाडीहून पडले आणि त्याच्या मेंदूला जबर मार लागलाय कोमामध्ये. कुठं परभणीला ऍडमिट येतात ते. मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय. मला तिथं थांबणं गरजेचं होतं पण तुम्हाला शब्द दिला म्हणून यावं लागलं. हे दुःख गिळून कीर्तन करावं लागतं महाराज. सोपे कष्ट नाही. हो, अन्यांचं वेगळे आणि आमचं वेगळं. वा वा. विचारा सुनील भाऊला. पैसा ठरवलाय मी एवढे असले तरी येईल म्हणून. नाही नाही. केवळ रात्री 12:30ला सुनील भाऊला मी फोन केला. भाऊ अशी स्थिती झालेली आहे. 4 वाजता स्टेबल होते. 9च्या पुढे त्यांची प्रकृती गंभीर होत गेली. आता कोण्या क्षणाला मला फोन आला की मला आता गाडीत बसल्या बसल्या परभणी गाठावं लागेल. पण निवृत्ती भाऊ 2च शब्द म्हटले, माहित नाही, यावं लागेल, फोन कट. शेवटी त्यांच्यावर सुद्धा इथलची काय असते, जिम्मेदारी असते. अशा गोष्टी सोपं नाही. हो, विठाबाई मान 9व्या महिन्याची गरोदर होती आणि नाचू लागली. पोटात कळा आल्या. स्टेज खाली गेली. मंगलाला जन्म दिला. पोरीला जन्म दिला. दगडानं नाळ तोडली. काष्टा घातला आणि पुढं नाचली. लोकाला नाचलेली विठा दिसती पण ती आता व्याली हे कोणाला दिसत नाही. लोक म्हणतात कीर्तन करायला फुकटचं भेटत. का म्हणतात कोणास ठाऊक. कधीच फुकट मिळत नसतं. त्याच्या पाठीमागं फार कष्ट असतं. पण माझी तळमळ ह्या लोकांनी, महाराज हा भोर परिवार आहे ना, यांचं श्राद्ध कालच झालं. पण केवळ माझी तारीख बसवण्याकरता त्यांनी 1 दिवस कार्यक्रम पुढे ठेवलाय. आम्हाला उमेश भाऊचं कीर्तन पाहिजे. आम्ही वाटल्यास कार्यक्रम 1-2 दिवस मागं पुढं करू. एवढ्यासाठी त्यांचंही प्रेम आहे. पण माझी गुरुनिष्ठा आणि प्रेम याची टक्कर आहे आज. आता काय सांगू तुम्हाला. असो, चला. उपवास केले, पारणे केले, दारवंटा राखला आणि तेव्हा आमच्याकरता हा भोगवटा निर्माण झाला. ऐका, आज गावोगावी लोक आमच्या पायावर पाणी टाकून फुलं वाहतात. याचं कारण काय आहे. आमच्या एका साधून उखळत्या पाण्याने आंघोळ केली म्हणून लोक आमच्या अंगावर आज फुलं टाकतात. का? कारण याच परंपरेच्या एका साधून काठ्याच्या काठीने मार खाल्लाय म्हणून लोक आमच्या स्वागताकरता लांब लांब येतात. का? आणि या परंपरेतला पाया ज्ञानोबा आहे. यांची सावली पडली तरी लोक सचिर स्नान करत होते. हा अपमान त्यांनी गिळला म्हणून केला भोगवटा आम्हाला गी. पण तुकोबा त्यांनी केलं. तुमचा आणि त्यांचा संबंध काय? तो संबंध महाराष्ट्राच्या चरणात सांगतात. वंश परंपरा दास मी अंकित. 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 केला भोगवटा भाला
भोगवट आम्हालागी 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 केला केला भोगवटा आम्हालागी केला भोगवटा उपवास